नरसी येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपच्या यांना हात लावला नाही आणि त्यांनी जर वोट केलं तर आम्ही दांडुका केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य केले होते। त्या वक्तव्याला एकनाथ पवार यांनी प्रतिउत्तर दिलेले आहे की आमच्याकडेही ब्रह्मास्त्र आहे, आम्ही ते काढू। यावर काय तुमची प्रतिक्रिया आहे? यामध्ये काय झालेलं आहे, एकतर या नांदेड जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा होत आहे आणि आता सगळ्या इथल्या मोठ्या नेत्याच्या पायाखालची वाळू घसरत आहे चिखलीकर साहेबाचं कार्य पाहून। आता एकनाथ पवारनं जे काल जे काही वाक्य बोललेलं आहे ते पागल झाल्याचं ते बरगळ आहे। आता मला एक तुम्हाला सांगतो, एकनाथ पवार हे अगोदर भाजपमध्ये होते आणि मराठा आरक्षण दिलं नाही म्हणून त्यांनी राजीनामा देऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि सांगितलं बाबा भाजप हा पक्ष जातीवादी आहे, देत नाही आरक्षण, म्हणून मी हे सोडत आहे आणि शिवसेनेमध्ये आले। शिवसेनेमध्ये ऐनवेळी निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेमध्ये आले आणि मी मराठा समाजाला न्याय मिळवून देतो म्हणले आणि या ठिकाणी त्यांनी आल्याच्या नंतर कंटिन्यू आरोप चिखलीकर साहेबांवर केले। आता कालचं जे विधान जे काही झालेलं आहे, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज एकनाथ पवारकडे एकही माणूस कोणता नाही। आता त्या काही दिवसामध्ये एकनाथ पवारला गावामध्ये येण्यास सुद्धा बंदी राहील, कारण असं इथं लोक स्वीकारत नाहीत। तुम्ही बघा ना की गेल्या विधानसभेला एकनाथ पवारकडे किती लोक होते, त्याचे काय आश्वासन होते। आता सगळे लोक आज कोणी सोबत नाहीत। एकनाथ पवार भाजपमधून काँग्रेस शिवसेनेत आले तेव्हा कोण होते त्याच्यासोबत? ते एकलेच आले आणि सेनेतून जेव्हा भाजपमध्ये गेले तर भाजपमध्ये कोण होते? सगळे मोठा नेता प्रवेश केलेला। चिखलीकर साहेब कोण्यातरी पक्षात गेले, काही गेले, ते चिखलीकर साहेबच एक पक्ष आहे आपल्या कंधार लोह्यामध्ये। एकनाथ पवारला कंधार लोह्याचा इतिहास भूगोल माहित नाही। आता कालचं जे वक्तव्य काय झालेलं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये मला पंचायत समितीचं, जिल्हा परिषदेचं कुठलं त्याला तिकीट मिळावं त्याच्या आणि शिवाजीनगरची शाबासकी मिळण्यासाठी आणि अशोक चव्हाण साहेबांना चष्म्यातून बघून त्याला खुश करण्यासाठी, हे बक्षीस मिळण्यासाठी ते वक्तव्य चिखलीकर साहेबांच्या विरोधामध्ये केले नाही। या ठिकाणी चिखलीकर साहेब गेल्या 30-35 वर्षापासून या मतदारसंघामध्ये आहेत। सर्व जाती धर्माच्या लोकांना संघ घेऊन चालणारं मराठवाड्यातला सर्वात भारी जर नेता कोणी असेल ते फक्त माननीय लोकनेते प्रतापराव चिखलीकर साहेब आहेत। कोणाचं लग्न असेल, कोणाचं वाढदिवस असेल, कोणाची मौत असेल, पाणी, ऊन, पारा, पाऊस काही असो, चिखलीकर साहेब स्वतः असतील, प्रवीण पाटले असतील, ताई असतील, संदीप पाटले असतील, सचिन पाटले असतील, साहेबाजी मिसेस असेल, प्रवीण पाटलाची मिसेस असेल, संदीप पाटलाची असेल, पुरं घरदार हे 24 तास मतदारसंघाच्या लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी हे रोडवर रात्रंदिवस राहते। आता प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे जर बघितलं ते विद्यमान आमदार आहेत, त्यांच्याकडे कार्यकर्त्याची खूप मोठी टीम आहे। असं असताना हे तुमची टीम कुठेतरी थंड पडल्यासारखं वाटत आहे आणि भाजप पक्षातली जो इन्कमिंग चालू आहे ते कुठेतरी रस्त्यावर आहे, प्रत्येक तुमच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत, परंतु तुम्ही कुठं असे थंड दिसल्यासारखे दिसत आहात। काय झालंय, एकतर आपल्या कंधार लोहा मतदारसंघातलं एक हे आहे, तुम्हाला मी सांगतो, चिखलीकर साहेबांच्या विरोधामध्ये हे सर्व पक्ष असतात। आता कालच्या बाहेरला तुम्हाला सांगतो, आता हे लोक म्हणायचे बा भाजप हा जातीवादी पक्ष आहे, भाजप घटना बदलते, भाजप मुस्लिम विरोधी पार्टी आहे, हा तुमचा विजय धोंडगे, सुनील धोंडगे, बालाजी पांडागळे, तुमचा शरद पवार, हे चंद्रशेखर पाटील, हे सगळे म्हणायचे हे भाजप जातीवादी पक्ष आहे, हे घटना बदलणार आहे। आमच्या समाजाला सांगितलं तुझी घटना बदलते, मुस्लिमाला सांगितलं म्हणजे वेगळा त्यांनी एक नेरेटिव्ह तयार केला। आणि आता कुठं आहे? आता एवढा हे तुम्हाला सांगतो, विजय धोंडगे, सुनील धोंडगे हे इतके दिवस ह्याच्या विरोधामध्ये बोलायचे, अशोक चव्हाणच्या विरोधामध्ये, हे तुमचा चंद्रशेखर पाटील झालं सगळेजण, आणि हे आता सगळे कुठं आहात? भाजपमध्ये आहात। आणि चिखलीकर साहेबांच्या 5व्या संघर्ष गुंजलेला आहे, त्याच्या सगळं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला घे, तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे, सोशल मीडिया या ठिकाणी आमचा आहे समजा, परत या ठिकाणी कसं व्हायला या आता हे चिखलीकर साहेब निवडून आले तर आता काल तर साहेबाची त्या विधानसभेच्या उपविधान प्रमुख समितीवर निवड झाली। आता येणाऱ्या काळामध्ये साहेब चिखलीकर साहेब तर 100% मंत्री होणारच आहेत, पण ह्याने विरोधामध्ये काम केले, आपल्याला कोणाचा आसरा राहावा, आपण कुठेतरी काहीतरी करावं म्हणून आता याने विनाकारण म्हणजे चिखलीकर साहेबांच्या विरोधातल्या दुश्मन का दुश्मन आपला दोस्त म्हणून अशोक चव्हाणकडे जाऊन त्याने प्रवेश केले तर, आणि सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया सक्रिय बी आहे, परत कालपर्यंत आता आमचे सगळं चिखलीकर साहेबांचे प्रवेश चालू होतं। आता खदगावकर साहेबांचा प्रवेश झाला, मोहनानाचा झाला, माजी आमदाराचा अविनाश घाटे साहेबांचा झाला, तुमच्या पोकरा साहेबांचा झाला। येणाऱ्या काळामध्ये अजून नांदेड जिल्ह्यातले मोठमोठे लोक या ठिकाणी चिखलीकर साहेबांकडे येणार आहेत। चिखलीकर साहेबांकडे विश्वास ठेवून आणि या नांदेड राज्याचं खंबीर नेतृत्व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार
यांचे खंबीर नेतृत्व पाहून सर्वसामान्य बहुजनाच्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपला वाटत आहे. आता अंतेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावरून खूप मोठा असं राजकारण तापलेलं आहे आणि बुधवारी तुमच्या लोहा शहरामध्येच धरणे आंदोलनाचा एक कार्यक्रम होणार आहे. हे कुठेतरी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न चालू आहे. ते स्टंट आहे, ते पहिल्यापासून ते विरोधातच आहेत ना, ते स्टंट आहे. आता अंतेश्वर बंधारा आहे, इथले विद्यमान आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत, सत्तेमध्ये आहेत, बाजूला बाबासाहेब पाटील आहेत, ते मंत्री आहेत. आता सत्तेमधली हे बी सत्तेतच आहात ना. आता संघर्ष समितीवाले असतील किंवा हे जे काही लोक जे आहेत आता विरोधामधली, हे सगळे लोक सत्तेमधले जातात ना. पण चिखलीकर साहेबांना विरोध करून चिखलीकर म्हणजे आपलं नाव कुठेतरी यावं, आम्ही चिखलीकर साहेबांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, उपोषण केलं, गर्दा केला, नारे दिले आणि शिवाजीनगरचा चहा आपल्याला कसा भेटल आणि ते माणूस तिथून चष्म्यात ह्याला कसं बघल आणि खुश होईल, हे फक्त शाबासकी मिळवण्यासाठी हा कार्यक्रम चालू आहे. बाकी आमदार साहेबांच्या मनात आले ना, आमदार साहेब करतील ना. पाणी कुठलं पाणी, लिंबुटीचं पाणी कसं आहे. आता तुम्ही अंतेश्वरच्या बंधाऱ्याचं पाणी म्हणाल्या, आता अंतेश्वरच्या बंधाऱ्याला वरून तिग्रस्ता बंधारा आहे, त्याच्यावरून हे पाणी जायकवाडीचं पाणी येते. आता प्रत्येक जर जिल्ह्यातल्या लोकांचं पाणी जर आडले तर आपल्याला पाणी कुठून भेटणार आहे. बरं आपल्याला ते जर काही असेल, मी तेवढा मोठा नाही त्याचं उत्तर देण्यासाठी, ते चिखलीकर साहेब देतील. आपल्याला पाणी, आपलं पाणी जाऊ देऊ नये, आपल्याला पाणी मिळालं पाहिजे आणि आपला साठा राहिल्यानंतर एखादी जर काही लागत असेल तर इतर जर लोकांना पाणी द्या, काही अडचण बी नाही ना. ते यावर चिखलीकर साहेब बोलतील, मी एवढा काय मोठा नाही त्यावर बोलण्यापेक्षा. प्रश्न असा आहे, सुनील धोंडगे असतील, शंकरांना धोंडगे असतील किंवा तुमचे लोह्याचे शरद पवार असतील, हे सर्व कृती समिती वेगवेगळ्या कृती समिती नेमवल्या. पाणी जाऊ नये, त्यांचा उद्देश एक आहे पाणी जाऊ नये, तुमचा उद्देश पाणी जाऊ नये. ज्या पद्धतीने तुम्ही दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहात, हो, मग तुम्ही का समिती नेमून लढा देत नाही. आता मेन बॉस आमचे चिखलीकर साहेब आहात की, ती उगाच विनाकारण उड्या मारायचं. काय बरं संघर्ष समिती करायची, चिखलीकर साहेबांना बोलावं, साहेब काय झालं साहेब, तालुक्यातले नेते आहात, तालुक्यातले आमदार आहात, ह्याला आपल्याला आपलं कुठेतरी प्रसिद्धीसाठी आपलं नाव यावं. आता सुनील धोंडगे, विजय धोंडगे एकीकड, दिलीप दादा धोंडगे, शंकरदादा धोंडगे, संजय कराळे, ते शिवराज धोंडगे एकीकड, म्हणजे घरातल्या घरात यायचं आणि विनाकारण म्हणजे आपण काहीतरी करून आपल्याला शाबासकी मिळण्यासाठी कार्य करणं होय. हे चिखलीकर साहेबांच्या मनामध्ये आल्यानंतर चिखलीकर साहेब पाणी कुठे जाऊ देत नाही. आपल्या दोन्ही तालुक्याला पाणी सगळ्यांना मिळणार आहे, पाणी काय कुठे जाणार नाही. पण आता ह्यानं आपलं प्रसिद्धीसाठी आता हे आंदोलन करायचं, संघर्ष समिती निर्माण करायची आणि आपला उठाठेव चालू होते. तर या ठिकाणी माझा एकनाथ पवारांना सल्ला आहे की बाबा तुम्ही पुण्याहून इथं येरजाऱ्या करून इथला मतदारसंघामध्ये इथं काही सगळ्याला हे करण्यापेक्षा माझी आपल्याला विनंती राहणार आहे, हा मतदारसंघ अत्यंत चांगला आहे. तुम्हाला इथला इतिहास भोगणं माहीत नाही, तुम्ही ऐनवेळी पक्ष बदललेले माणसं आहात. दौंडक्याची भाषा जरी झाली असेल तर तुम्हाला त्या देण्यासाठी धमक लागते. आणि माझी तुम्हाला विनंती राहणार आहे, तुम्ही कमिशनवर खाल्लेली माणसं, एखादी नोकरी लावतो म्हणायचं, कमिशन घ्यायचं आणि तिथून येरजाऱ्या करून इथं कंदार व्हायला उगं मतदारसंघाचा सत्यानाश करण्याचे आता तुम्ही काय बोलू नका. कारण तुम्ही भाजपमध्ये नव्हता, भाजपमधून तुम्ही सेनेत गेला, सेनेतून इकडे आलात. आणि माझी तुम्हाला म्हणणं आहे, एखादी भाजपच्या चांगल्या माणसानं, प्रवीण साले असेल, चेतनबाबू देशमुख असेल, अजून गंगाधर जोशी असेल, अशा जुन्या जाणत्या माणसानं जर हे जर बोललं असतं तर ही बात वेगळी होती. चिखलीकर साहेबांना भाजप पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आणला होता. मग त्याच्यामध्ये बूथ कमिटी असतील, शक्ती केंद्र प्रमुख असेल, गाव चलो अभियान असेल, बूथ म्हणजे कोणते पेज प्रमुख, पन्ना प्रमुख, हे कार्यकर्ते नांदेड जिल्हाभर चिखलीकर साहेबांना भाजप हा 1 नंबरचा पक्ष केला. आणि नंतर आता आयत्या पिठावर रेगा मारण्यासाठी हे सगळे जण आले आहेत. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की चिखलीकर साहेबाला याच्यानंतर कोणी असं बोलू नये. आणि जर असं जर काय बोललं तर चिखलीकर साहेबांची इथं कार्यकर्ते दगडाखाली एक कार्यकर्ता आहे. चिखलीकर साहेबांवर फार मोठा आग्याभाऊ आहे आणि हे जर आग्याभाऊ उठलं तर तुम्हाला पुण्यापर्यंत सुद्धा जाऊ दिलं नाही, हे वाटत आग्याभाऊ तुम्हाला गाठल.